कार वॉशर आहे, एकदम स्पीड वगैरे एकदम हाय स्पीड आहे, हाय स्पीड मशीन आहे. हा बघा गन वगैरे एकदम प्रेशर आहे. तर हे 3.5 HP चे आहेत आणि हा 16 HP चा आहे. तो शेवटचा तो आहे शेवटचा टिलर तो 9 HP चा आहे. तर हे जे छोटे छोटे ऊस असतात 5 फुटाचे त्याच्या सरीवरती वेगवेगळ्या प्रकारचं औषध मारण्यासाठी हे टिलर यूज केले जातात. स्पेशालिटी म्हणजे या प्रकारे याला मॉडिफाय जे केलंय तर काय बेनिफिट काय आहे याचं? हे मॉडिफाय केलंय कारण ऊसात वगैरे साऱ्या वगैरे फोडताना ना ऊसाची पाती आपल्याला स्वतःला लागतात, त्याच्यासाठी लागू नये म्हणून हे जाळी वगैरे टाकलेली आहे ट्रॅक्टरला. आणि हा खास ऊसासाठी स्पेशल ट्रॅक्टर आहे. 21 HP ट्रॅक्टर. अच्छा, म्हणजे इझिली तुम्ही ऊस कापताना म्हणजे तुम्हाला ते ऊसाची पाती वगैरे लागू नये म्हणून केल्यासाठी. अच्छा, बघू शकता तुम्ही. याच्या खालचं पण मॉडेल आहे बेसिक 11,30,000 रुपये पासून स्टार्ट आहे आणि ही 13 लाख. ही 1381 आहे. टॉप मॉडेल जातो 17 लाखापर्यंत. अच्छा, म्हणजे 3 व्हेरियंट आहे. 3 व्हेरियंट आहे आणि सगळे सीएनजी मध्ये का वेगवेगळे? सीएनजी मध्ये येतं, डिझेल मध्ये येते. अच्छा, डिझेल मध्ये 12 लाखापासून स्टार्ट आहे, आता 18 लाखापर्यंत टॉप मॉडेल येतं त्याचे. आणि सीएनजी ते 11 पासून 17 लाखापर्यंत. 17 लाखापर्यंत. ग्लोबल कृषी महोत्सव 2025 नारायणगाव या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही बघू शकता, आज मी आलो होतो आणि इथे एक मशीन आहे जे महिंद्राचंच ट्रॅक्टर आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला म्हणजे असं मॉडिफाय केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे मुरघास कटिंगसाठी याचा उपयोग केला जातो आणि कशा प्रकारे त्याला मॉडिफाय केलं तुम्ही बघू शकता. आणि भव्य हा ग्लोबल कृषी महोत्सव 2025 मेळावा आतमध्ये पण भरपूर काही आपण आतमध्ये एंट्री करूया आणि नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्कीच बघूया आपण आतमध्ये विविध प्रकारचे मशीन्स आहेत. पण आहेत महिंद्राचा टेक 585 DI मध्ये तुम्ही बघू शकता. 585 DI इंजन मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो महिंद्राचा युवो ट्रॅक्टर. तर हा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता अजून एक महिंद्राचा युवो 275 DI इंजन मध्ये हा. आणि तुम्ही बघू शकता भरपूर म्हणजे वेगवेगळ्या इंजन्स मध्ये आणि वेगवेगळ्या मशीन्स तुम्ही बघू शकता इथे. 2025 आणि स्वराज ट्रॅक्टर्स या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे. तर अक्षरशः सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्ते. सर नमस्कार. सर हो नमस्ते. मी पहिली माझी ओळख करून देतो. हो नक्की. माझं नाव मंगेश निसाळ. बरं. तर मी इथं सेल्स मॅनेजर म्हणून काम पाहतो नारायणगावच्या ब्रँचला. अच्छा. स्वराज ट्रॅक्टरला. बरं. तुमचं प्रथमतः मी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे या ठिकाणी मी आपलं सरचे स्वागत करतो. अच्छा. तर हा जो ट्रॅक्टर आहे स्वराज कंपनीचा 30 HP च्या कॉम्पॅक्ट मध्ये येतो. 4x4 मध्ये असतो. येस. अच्छा. तर काय स्पेशालिटी काय म्हणजे सर काय खासियत? 4x4 बरोबर 30 HP मध्ये कॉम्पॅक्ट मध्ये येतो आणि हायड्रोलिक पॉवर याची जवळजवळ 1000 किलोची कॅपॅसिटी आहे. अच्छा. हा. आणि 12+3 गिअर आणि हाय लो मिडियम मध्ये चालवता येतो याला. इझिली म्हणजे शेती उपयोगीसाठी म्हणजे एकदम परफेक्ट. छोट्या ट्रॅक्टर मध्ये शेतकऱ्यांना परवडेबल एकदम उपयुक्त ट्रॅक्टर आहे हा. आणि जर प्राइसिंगचं जर म्हणलं तर कसं बजेट मध्ये असतं किंवा कसं असतं? एक साधारणतः आम्ही 6,30,000 रुपयाचं कोटेशन देतो. त्यामध्ये शेतकऱ्याला चांगला डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. अच्छा. नक्कीच. आणि सर बाजूला आहे तो छोटा त्याच्याबद्दल पण हा ट्रॅक्टर आहे कोड स्वराज. हा छोट्या सिरीज मध्ये येतो. हा 12 HP मध्ये येतो. हा चालतो पेट्रोल वरती. पेट्रोल वरती चालतो हा. एक साधारणतः चांगल्या ऍव्हरेज जर पकडलं तर एक तासाला याचं 1 लिटर ऍव्हरेज आहे पेट्रोलला.
आणि हा जास्तीत जास्त उपयुक्त येतो तुम्हाला शेतामध्ये अंतर्गत पिकामध्ये मशागतीसाठी उपयोगाला येतो हा. अच्छा. हा याला रोटावेटर आणि फन्नी चालते याला. तरी पण साधारण काय बजेट मध्ये असतं हा? तुम्हाला जाईल एक 3 लाखाच्या बजेट मध्ये हा जातो. अच्छा, 3 लाखापासून स्टार्ट आहे म्हणजे 3 लाखापासून पुढे. हो म्हणजे सर जर तुम्हाला भेटून जाईल प्रत्येक ब्रँच मध्ये स्वराज Yes, मध्ये, yes, yes, पूर्णामध्ये yes, म्हणजे yes. जवळपास तुम्हाला सगळ्या ब्रँचेस मध्ये यस उपलब्ध आहे. हा. नक्कीच. त्याच्यानंतर 742 हा आहे स्वराज 742 XT मध्ये येतो, एक्स्ट्रा टॉर्क मध्ये येतो हा. हा 45 HP मध्ये येतो. मोस्ट डिमांडेबल मार्केट. यस 744 आणि 42 मार्केटमध्ये हे 2 ट्रॅक्टर खूप चाललेले आहेत. अच्छा. आणि खूप म्हणजे खूप चांगले रिझल्ट आहेत या ट्रॅक्टरचे. अच्छा. त्यांच्या मागण्या पण भरपूर आहेत आणि भरपूर म्हणजे शेतीसाठी उपयुक्त ठरणारे म्हणजे यस 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 याच्यामध्ये खासियत अशी आहे की स्वराज कंपनीने आता न्यूली लॉन्च केलेलं आहे रिव्हर्स पीटीओ आणि डीसी वॉल्व. अच्छा. रिव्हर्स पीटीओने तुमच्या रोटावेटर मध्ये जेव्हा गाळ चिखल अडकतो अच्छा तेव्हा रिव्हर्स पीटीओ मध्ये तो ऑटोमॅटिकली काढता येतो आपल्याला. अच्छा. आणि डीसी वॉल्व नांगर ऑटोमॅटिकली शिफ्ट करता येतो. म्हणजे इझिली तुम्ही यूज करू शकता. एकदम इझिली एकदम फ्लेक्झिबल आहे. आणि गरिबांचा ट्रॅक्टर म्हणलं तर स्वराज. क्या बात. हो नक्कीच. आणि शोरूम पण बघा स्वराज तुमचं म्हणजे ब्रँड. आमचं जे ऑफिस आहे ते नारायणगाव मध्ये श्री बालाजी ट्रॅक्टर्स म्हणून ऑफिस आहे आमचं. तिथे तुम्ही शेतकरी येऊन व्हिजिट करू शकता. हो नक्कीच. तसं मी स्क्रीनवरती नंबर देऊन टाकेल त्यांना. ओके सर. ऍड्रेस पण तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिसत असेल. नक्कीच सर. धन्यवाद सर. ओके धन्यवाद. टोयोटा कंपनीची इथे गाडी ठेवलेली आहे मित्रांनो. आणि काय म्हणजे तात्पर्य काय 0033 गाडी ठेवण्याच्या मागचं रिझन सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्ते. नमस्कार. वेलकम सर. स्वागत आहे सर तुमचं. आणि सर काय गाडी तुम्ही ठेवली आहे म्हणजे इथे आता मेळाव्यामध्ये कृषी महोत्सव 2025 तर त्याच्यामध्ये ठेवली तर काय आपलं काय जसा तुम्हाला प्रश्न पडला ना ही गाडी इथे का ठेवली असेल. हो. तर या गाडी इथे ठेवण्यामागचं कारण आमचं असं आहे की किमान ही जुनी गाडी इथे ठेवली कशासाठी हे लोकांनी आम्हाला विचारलं पाहिजे. हो नक्की. आणि हे विचारण्यासाठी आम्ही ही गाडी इथे ठेवलेली आहे. बरं सर तर आपल्याकडे ना आता नारायणगाव मध्ये टोयोटा कंपनीचं सर्व्हिस सेंटर चालू झालेलं आहे. कंपनी ऑथोराइज. क्या बात आहे. आणि आपल्याकडे टोयोटा कंपनीचे जे स्पेअर पार्ट आहेत ते सर्व ओरिजिनल कंपनीचे स्पेअर पार्ट मिळतात. अच्छा स्पेअर पार्ट पण भेटणार आहे. हो स्पेअर पार्ट पण भेटणार. आपल्याकडे इन्शुरन्सची जी कामं आहेत ना कॅशलेसची ती पण कामं होतात. क्या बात आहे. ज्या कामासाठी लोकांना पहिलं मुंबईला पुण्याला जावं लागायचं सर्व्हिस करण्यासाठी आता आपल्या नारायणगाव मध्ये इथं उपलब्ध झालेलं आहे श्री बालाजी ऑटो व्हील्स यांचं प्रो सर्व्हिस सेंटर चालू झालेलं आहे नारायणगाव मध्ये. अच्छा म्हणजे तालुक्याच्या बाहेर जाण्याची म्हणजे गरजच नाही. आता अजिबात तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही. सर आपल्याकडे डेंटिंग पेंटिंग बूथ आहे. अच्छा. आंतरराष्ट्रीय दर्जाचा डेंटिंग पेंटिंग बूथ आहे. जबरदस्त. तिथे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा पेंट केला जातो. डेंटिंग पेंटिंग पासून ऍक्सेसरीज त्याच्यानंतर स्पेअर पार्ट सगळं म्हणजे आता कामं सगळे इन्शुरन्स पासून सगळी कामं म्हणजे तुम्हाला नारायणगाव सोडून दुसरं कुठे जाण्याची सुद्धा गरज नाही राहिली आता. नक्कीच मित्रांनो. तर नारायणगाव सर एकदा ऍड्रेस सांगा. नारायणगाव मध्ये नारायणगाव बायपास. नारायणगाव बायपासच्या अलीकडे स्वराज ट्रॅक्टर शेजारी श्री बालाजी ऑटो व्हील्स टोयोटाचं प्रो सर्व्हिस सेंटर आहे. अच्छा. A to Z म्हणजे कामं केली जातात. सर्व प्रकारची कामं होणार. नक्कीच मित्रांनो तुम्ही बघू शकता. ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसत असेल. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिटेल्स वगैरे मोर डिटेल भेटून जाईल. व्हिजिट करा तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद सर. कृषी महोत्सव 2025 जर तुम्ही बघू शकता मित्रांनो भरपूर मोठा हा महोत्सव. नंतर इथे म्हणजे बघा बाईक सुद्धा इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे बघा 50,000ची गाडी 42,999ला 45,000ची गाडी 39,999. इलेक्ट्रिक बाईक आहे ना. हो इलेक्ट्रिक बाईक आहे. हे बघा तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ ऑटोमोबाईल इलेक्ट्रिक बाईक महाबचत धमाका ऑफर. सर 50,000ची गाडी 42,999ला नक्की देताय का तुम्ही. हो देतोय 100%. भव्य दिव्य हा मेळावा 2025 चा इथे हे बघा स्टॉल लागले तुम्ही बघू शकता. तर सर काय डिटेल आहे थोडंसं तुम्ही माहिती सांगा तुमच्या शोरूम बद्दल. हो सर ही आपण ही 50,000 रुपयाची गाडी 43,000 रुपयाला जाते. हिला 6 बॅटरी 60 व्होल्ट. अच्छा. काय गाडीचं फीचर काय आहे. फीचर म्हणजे इलेक्ट्रिक बाईक आहे सर. म्हणजे ऍक्सिडेंट व्हायचे प्रॉब्लेम नाही येणार काय नाही येणार. अच्छा. हो. त्यानंतर कोणत्या कंपनीच्या गाड्या आहेत. सगळे NK कंपनीचे आहे. फक्त हिच्यात आहे ना हे मॉडेल आहे ते व्यासपा आहे
ही निंजा मध्ये पण आहे. हो निंजा प्लस आहे, ही निंजा मिनी निंजा आहे, ती निंजा प्लस, ती शार्विल आणि ती GTR आहे. अच्छा. तिची 60,000 रुपये प्राइस आहे, हिची 70,000 आहे, हिची 55,000. ही आपण 40,000 रुपयाला गाडी देतो 48 व्होल्ट मध्ये. अच्छा. हो ही 55,000 रुपयाची गाडी आहे आणि ही 70,000 रुपयाची गाडी आहे. हिला 72 व्होल्टची बॅटरी आहे. अच्छा. हिला 60 व्होल्टची बॅटरी आहे. बर. हिला 48 व्होल्टची बॅटरी आहे. म्हणजे इझिली म्हणजे जसं मोबाईल चार्ज करतो त्या हिशोबाने हो. युनिटचं कसं असेल? या 2 युनिट खर्च येतो. अच्छा 2 युनिट. हो. बर. एका टायमिंगला चार्ज केलं? हो 2 युनिट मध्ये 20 रुपये खर्च येतो. म्हणजे विजेचं म्हणजे थोडंफार म्हणजे बचत. हो 20 रुपये बचत. आता 100 रुपये लिटर पेट्रोल झाले, 100 नाही 105 रुपये लिटर पेट्रोल झाले. 105 रुपये तुम्ही फक्त 60 किलोमीटर जाता, तर आपण 20 रुपयात 50 किलोमीटर जातो. अच्छा अच्छा अच्छा. नक्कीच नक्कीच सर. एकदा मी तुमच्या बोर्डाला झूम करून दाखवतो त्यांना. हो. बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो. सर एकदा ऍड्रेस सांगा तुमचा. आपलं पुली स्टेशनच्या समोर दळवी मसालेवाल्याच्या शेजारी, नारायणगाव. हो नारायणगाव. ठीक आहे चालेल सर, धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो पुढे पॉवर टिलर म्हणजे VST टिलर, नूतन ऑटोमोबाईल्स अँड ट्रॅक्टर्स. तर इथे मॅडम आहेत, मॅडम आपल्याला माहिती देतील. तर मॅडम काय डिटेल आहे या मशीनची? तर नमस्कार. आमच्या इथे हे टिलर आणि विडर इथे उपलब्ध आहेत. इथे 3.5 HP पासून ते 16 HP पर्यंतचे टिलर आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या शेतीमध्ये आपण जे पीक यूज करतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारे टिलर आणि विडर करण्यासाठी हे यूज केले जातात. तर हे 3.5 HPचे आहेत आणि हा 16 HPचा आहे. तो शेवटचा तो आहे शेवटचा टिलर तो 9 HPचा आहे. तर हे जे छोटे छोटे ऊस असतात 5 फुटाचे, त्याच्या सरीवरती वेगवेगळ्या प्रकारचं औषध मारण्यासाठी हे टिलर यूज केले जातात. हे जे विडर आहे ते गहू वगैरे काढण्यासाठी यूज केलं जातं. तर अशा प्रकारे हे टिलर आणि विडर आहेत. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम. त्यानंतर मित्रांनो पुढचं जे मशीन आहे 929 DI इंजिन मध्ये, आणि सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर 929 DI इंजिन मध्ये. हो साहेब. सर ठीक आहे चालेल. काय डिटेल आहे सर? साहेब हा 4 व्हील ड्राईव्ह मध्ये येतो. अच्छा. याला तुम्हाला गेअर येतो इथं 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह साठी. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला NMAR इंजिन येणार आहे, 0 नॉइज 0 व्हायब्रेशन. त्याचबरोबर तुम्ही सर्व प्रकारचे ब्लोअर्स वापरू शकता. याच्यामध्ये चिमा, मेटा याचे सर्व ब्लोअर्स वापरू शकता. ऑइली मेन्स ब्रेक येणार याच्यामध्ये. इथं बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर मध्ये. इथे तुम्हाला एक PTO साठी गेअर दिलेला आहे 540 आणि 790 RPM मध्ये. याच्यामध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. हा एक 9.5-20 च्या टायर मध्ये मोठ्या साईज मध्ये, बागेमध्ये मोठा पण येतो का? याच्यापेक्षा लहान पण येतो. बागेमध्ये वापरण्यासाठी, द्राक्ष बाग, डाळिंब बाग याच्यासाठी तुम्हाला फवारणीसाठी. आता छोटे छोटे पिकांसाठी हा त्याच्यासाठी वापरू शकता. किंवा ऊसामध्ये तुम्ही जे सारं पाडायला जसं किंवा रोटर वापरायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला छोटा ट्रॅक्टर येतो 3.5 फुटामध्ये, तो पण एकदम बेस्ट आहे. आणि NMAR इंजिन असल्यामुळे पॉवरफुल आहे, पॉवर चांगली आहे. 29 HP मध्ये याला 24 HPचा PTO पॉवर येते. पाठीमागचं जे चालतं मशीन त्यासाठी 24 HPची PTO पॉवर येते साहेब. तर काय स्टार्टिंग तरी पण काय बजेट? तसं याचं 6,40,000 रुपये कोटेशन प्राइस आहे. शोरूमला व्हिजिट करा, आपण याच्यामध्ये काही योग्य ते निगोशिएशन होईल. सर्व सुविधा म्हणजे फॅसिलिटी सगळं आहे बघा अशा प्रकारे. याच्यामध्ये साहेब तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी येते ब्रेक, हायड्रोलिक इंजिन आणि गिअर बॉक्स साठी. नक्कीच नक्कीच. घरपोच सुविधा असते. म्हणजे होम डिलिव्हरी पण? हो हो घरपोच. नाही मेकॅनिक घरी येतात, घरी सर्व्हिसिंग करून जातात. काही मेजर प्रॉब्लेम असेल तर ते फक्त शोरूमला आणावं लागतं जर मेजर प्रॉब्लेम असेल तर. नाहीतर मग जे काय आहे ते सगळं घरीच होतं सगळं. नक्कीच. सर ऍड्रेस सांगा. ऍड्रेस आपला आहे साहेब माताडे वस्तीमध्ये आहे. शॉप नंबर 456 माताडे वस्ती, पुणे नाशिक हायवे, जुन्नर, नारायणगाव. धन्यवाद. धन्यवाद सर. कार वॉशर आहे, एकदम स्पीड वगैरे एकदम हाय स्पीड आहे. हाय स्पीड मशीन आहे. हा बघा वगैरे एकदम प्रेशर आहे. 160 बारची मशीन ही. आणि याला तुम्हाला बॉटल वगैरे पण येते. तुम्हाला कार वॉशिंग साठी ना साबण वगैरे तुम्ही सगळे याच्यामध्ये शॅम्पू वगैरे टाकू शकता. मशीनला अटॅचमेंट येते ना खाली करायला,
हा अटॅचमेंट इथे करायला, हा कॉक वगैरे आहे चालू करायला. हा 25 फूट पाईप येतो त्याच्याबरोबर. हो हायड्रोलिक पाईप आहे. आणि तुम्ही इलेक्ट्रिक मोटर 30 फुटाचा पण पाईप येतो ना, 30 फुटाचा पाईप येतो, 50 फुटाचा. हो 50 फुटाला पण पाणी मारणार. हो गोठा देऊ शकतो तुम्ही, कार देऊ शकता, आंबे फवारू शकता. आणि तुम्हाला वाटलं तर गाई वगैरे धुवायच्यात तर त्याला पण अटॅचमेंट उपणण्याची मशीन आहे. आणि याच्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंगचं पण काम होतंय. एकदम सेफ्टी मशीन आहे. अर्धा HP च्या 2 मोटर आहे याला. या ठिकाणी क्लिनिंग होते, ग्रेडिंग होते. 3 टाईपचे धान्याचे ग्रेडिंग होते. ही भात जोडण्याची मशीन आहे. हा याच्यामध्ये आहे ना भात जोडले पण जातात आणि भात उपणले पण जातात. आणि याच्यामध्ये आहे ना साळ वगैरे एकदम क्लीन होऊन जाते, साळ एकदम स्वच्छ निघते. 6 पारीची मिरची कांडप मशीन आहे इथं. या 2 HP ची मोटर आहे आणि ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. सगळं मिक्सिंग वगैरे ऑटोमॅटिक होते या मशीन मध्ये. एकदम छान मशीन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे भात भरडण्याची मशीन आहे. भात भरडण्याची मशीन आहे. याच्यामध्ये भात एकदम खडा वगैरे माती वगैरे सगळी वेगळी होती. आणि याच्यामध्ये भाताचे 3 ग्रेड मध्ये निघतात. एक संपूर्ण अख्खा तांदूळ निघतो, त्यानंतर अर्धा तांदूळ निघतो आणि कणी एक बाजूला निघून जाते. एकदम छान मशीन आहे ही पण. त्याच्यानंतर कडबा कुट्टी आहे, ग्रीन कलरची कडबा कुट्टी आहे. याच्यामध्ये म्हणजे शेळ्या वगैरे ज्या लोकांकडे आहे ती शेळ्यांसाठी छान कुट्टी आहे. गायीसाठी ही कुट्टी छान आहे. त्यानंतर आपल्याकडे माग मोठे रिव्हर्स फॉरवर्ड मॉडेलची एक कुट्टी आहे, भोंगा कुट्टी. ही डाळ मिल आहे आपली. त्याच्यानंतर ही ट्रॅक्टर ऑपरेटेड 35 HP च्या पुढे जो ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी ही एक मशीन आहे. पॉवर विडर आहे. त्याच्यानंतर स्प्रे आहे आपल्याकडं, मोटर्स आहे. सगळं मटेरियल आपल्याकडे होलसेल मध्ये मिळेल. आणि हे जे मटेरियल आहे आपलं सगळं हे मटेरियल आपलं PMFME मध्ये हे 35% याला सबसिडी मिळेल. त्यानंतर आपल्याला जर DBT वर जरी तुमचं काही हे आलं, नाव वगैरे जर आलं तर आपल्या सगळ्या मशीनीचे टेस्टिंग रिपोर्ट आहे आपल्याकडे. सगळ्या मशीनीचे डीलरशिप लेटर आहे आपल्याकडे. या मशीनी आपल्याला जुन्नर मध्ये सोमतवाडी या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आपला नंबर आहे 9359 02 51 94. धन्यवाद. सर काय हे मशीन कशाबद्दल आहे? हे आपलं भात जोडण्याचं मशीन आहे. हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. अच्छा. आणि आपलं जुन्नरला शॉप आहे, हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. आणि ह्याच्यामधनं हे काम असं करतं की जे आपला भाताचा पेंड आहे, जी आपली एक पेंडी घ्यायची आणि सरळ या मशीन मध्ये टाकायची. ज्यावेळेस आपण मशीन मध्ये पेंडी टाकली तर या साईडने त्याचा पेंडा बाहेर येतो. पेंडा बाहेर आल्यानंतर जो भात आहे तो भात सगळ्या या चेंबर मध्ये सगळा खाली जातो. इथनं ग्लोअर होऊन तो उरलेला जो साळ आहे तो बाहेर येतो. या ठिकाणी जे आपले पोत म्हणा काही बकेट वगैरे लावले त्याच्यात तो क्लिअरली बाहेर येतो. आणि जो कचरा आहे तो कचरा ह्या ग्लोअर मधून बाहेर येतो. अच्छा. हो. तर हे मशीन सर कसं लॉन्चिंगचं काय, म्हणजे तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केलं काय? हे मी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. आपलं जुन्नरला शॉप आहे सुपर इंजिनिअरिंग वेल्डिंग वर्क्स म्हणून. अच्छा. हो. सोमतवाडी रोडला आपलं शॉप आहे. बरं, नक्कीच. त्याच्यानंतर सोनालिका ट्रॅक्टर आणि हा 32 RX 32 आहे. RX 32 आहे. 35 HP मध्ये येतोय. बरं. 3 सिलेंडर आहे. अच्छा. 6.5 लाख रुपये कोटेशन आहे. फायनल तुम्हाला 85 पर्यंत सुटेल. ह्याच्यात दोन टायर साईज आहेत, एक 11/4/24 आहे, एक 12/4/24 आहे. बरं. हा 12/4/24 आहे. तर ह्यामध्ये सर हे दोनच म्हणजे साईज आहे, एक मोठा एक छोटा, काय ह्याच्यापेक्षा पण छोटा येतो? ह्याच्यापर्यंत पण छोटा आहे, ह्याच्यापेक्षा पण छोटा येतो. अच्छा. नक्कीच. हा 11च्या टायर मध्ये पण आहे, 30 HP मध्ये पण येतो. अच्छा. हा किती 32 चा आहे? हा 32 पण येतो. त्याच्यानंतर आता मोठ्याची माहिती सर हा 745 आहे. DI इंजिन. बरं. हा येतो 50 HP मध्ये. बरं. सर याच्या 42 पण येतो 45 HP चा. अच्छा. हा जातो 8.5 लाख रुपये कोटेशन आहे. अच्छा. म्हणजे किती 8-8.5 लाख 8.5 लाख रुपये कोटेशन आहे. आणि एक 45 HP मध्ये पण येतो तो 8 लाख रुपये कोटेशन आहे. ऍड्रेस सांगा आपला नारायणगाव मध्ये आहे, निलाम हॉटेलच्या समोर. यश ट्रॅक्टर म्हणून सोनालिका. यश ट्रॅक्टर सोनालिका. सोनालिका. धन्यवाद सर. त्यानंतर मित्रांनो पुढे एक
प्रो मॅक्स आणि ट्रॅक स्टार 550 DI इंजन मध्ये ना सर? हो 550 म्हणजे किती पासून तरी स्टार्ट आहे? 535 525 पासून 525 पासून 525. ठीक आहे. तर काय डिटेल आहे? 60 HP पर्यंत भेटतो आपल्याला. अच्छा किती? 560 पर्यंत? हो 60 HP. बरं ठीक आहे. डिटेल काय थोडीशी 550 ची थोडी दाखवतो, सांगू शकता? 550. हो सांगा. हो सर, हा ट्रॅक्टर जो आहे ना हा महिंद्राचा ट्रॅक्टर आहे. बरं. महिंद्रा अँड महिंद्रा. अच्छा. जुना हिंदुस्तान कंपनी होती ना, पिवळा महिंद्रा आणि अँड केशरी. महिंद्रा. हो हो जुना हिंदुस्तान ट्रॅक्टर होता ना, पिवळा आणि केशरी. हो 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 सगळ्यात जुना एकदम. हो सगळ्यात जुना. हिंदुस्तान. हो हो तो आणि महिंद्रा बरं. दोन्ही कंपनी एकत्र येऊन त्यांनी ट्रॅकस्टार हे ट्रॅक मॉडेल काढलं. हो 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 आता नवीन मॉडेल काढले ट्रॅकस्टार. तर कधीचं लॉन्चिंग आहे सर हे ट्रॅक स्टार? हे कधीचं लॉन्चिंग आहे? लॉन्चिंगचं एक वर्ष झालं असेल त्याला. अच्छा 1 वर्ष म्हणजे 2023-24. हो 2023 2023 एंड किंवा 24 स्टार्टिंग. हो बरं नक्कीच. तर काय स्पेशालिटी काय आहे याच्यामध्ये? स्पेशलिटी म्हणजे याच्यामध्ये सर्व स्पेअर पार्ट तुमचा महिंद्राचा बसणार सर. अच्छा. हो स्पेअर पार्टला तुम्हाला कुठं अडचण येणार नाही. बरं. कुठे म्हणजे इझिली तुम्ही गावात राहता किंवा हा city गावात मध्ये easily राहते तुम्ही सिटी इझिली तुम्हाला स्पेअर पार्ट भेटू शकतो. हो नक्कीच नक्कीच. किती म्हणजे 525 पासून स्टार्ट आहे? 525 पासून तर 60 HP पर्यंत आहे. नक्कीच नक्कीच. आणि हो, जवळपास ऑलमोस्ट सगळ्या शोरूम मध्ये भेटून जातात. भेटून जाणार. नक्कीच. काय तरी स्टार्टिंग रेंज? 550. स्टार्टिंग रेंज 550 525 ची 6.25 लाख रुपये स्टार्टिंग आहे. बरं 6.25. आणि त्याच्यामध्ये आपण फन्नी आणि नांगर देतो त्याच्याबरोबर. बरं. आणि 531 बरोबर त्याचं कोटेशन एक 6,41,000 रुपये कोटेशन आहे. त्याच्याबरोबर पण आपण नांगर आणि फन्नी देतो डिस्काउंटमध्ये. आणि 550 जो आहे त्याची किंमत 9.25 लाख रुपये आहे. त्याच्याबरोबर आपण 42 ब्लेडचा रोटर देतो. अच्छा अच्छा. हो नक्कीच नक्कीच. बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर हे कुठे सर आपला ॲड्रेस? आपला ॲड्रेस आहे टॅमॅटो मार्केट पाशी, नारायणगाव टॅमॅटो मार्केटच्या शेजारी पॉवर हाऊसच्या शेजारीचे. पॉवर हाऊसच्या शेजारी. पॉवर हाऊसच्या शेजारी. काय शॉपचं नाव? शॉपचं नाव आहे चैतन्य ॲग्रो इंजिनिअरिंग. हो चैतन्य एम्प्लॉयमेंटचं पण आहे. हा म्हणजे नियर ब्रिजच्या जवळ. ब्रिजच्या जवळच. हो नक्कीच ब्रिजच्या जवळ. लेफ्ट साईड. चालेल चालेल सर धन्यवाद. तर मित्रांनो 2 प्रायव्हेट सेगमेंटमध्ये कार्स आणि दोन्ही पण CNG आहेत. सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्ते. सर नमस्ते. तर दोन्ही कार्स प्रायव्हेट सेगमेंटमध्ये आहे सर? दोन्ही कार प्रायव्हेट सेगमेंटमध्ये आहे. CNG मॉडेल आहे ते दोन्ही. हे टाटाची नेक्सॉन आहे. अच्छा काय फीचर आहे सर? टाटा नेक्सॉन मध्ये आता एक क्रिएटिव्ह म्हणून मॉडेल येतं. अच्छा. याच्यात AC पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो, ABS EBD, अलॉय व्हील येतात. टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम येते. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा येतो. रिअर वायपर येतो. रिअर AC येतो. आर्मरेस्ट येतो. काय स्टार्टिंग तरी रेंज? आता हिची आहे 13,81,000 ऑन रोड किंमत आहे स्टार्टिंग. हो सुरुवातीला याच्या खालचं पण मॉडेल आहे बेसिक 11,30,000 रुपये पासून स्टार्ट आहे. आणि ही 13 लाख. ही 13,81 आहे. टॉप मॉडेल जातो 17 लाखापर्यंत. अच्छा म्हणजे 3 व्हेरियंट आहे? 3 व्हेरियंट आहे. आणि सगळे CNG मध्ये का वेगवेगळे? CNG मध्ये येतं, डिझेल मध्ये येते. अच्छा. डिझेल मध्ये 12 लाखापासून स्टार्ट आहे. आता 18 लाखापर्यंत टॉप मॉडेल येतं त्याचे. आणि CNG ते 11 पासून 17 लाखापर्यंत. 17 पर्यंत. 17 लाखापर्यंत. त्यानंतर ही आहे टाटा पंच. बेसिक प्राइस हिची 8,65,000. टॉप मॉडेल येतं 11,50,000 पासून. आणि व्हेरियंट याच्यामध्ये CNG एकच आहे का दोन? CNG आहे. पेट्रोल CNG आणि पेट्रोल गाडी येते. 2 व्हेरियंट याच्यामध्ये. याच्यात मग फीचर्स वाईज जसं चेंज होईल तसं त्याची किंमत होतात रेज होतात. अच्छा अच्छा. हे टॉप मॉडेल आहे तर तुम्हाला फॉग लॅम्प येणार, बटन स्टार्ट येणार, अलॉय व्हील, टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम येणार, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा येणार, रिअर AC येतो, रिअर वायपर येतो, आर्मरेस्ट येतो. नक्कीच नक्कीच बघू शकता मित्रांनो तुम्ही. एकदा इंटेरियर पण आपण बघूया. ही टाटा नेक्सॉन आहे CNG व्हेरियंटमध्ये. टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम येतं, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा येतो, रिअर AC येतो, रिअर वायपर येतो, मॅगव्हील येतात. मित्रांनो कुबोटाचा एक ट्रॅक्टर आहे आणि त्याला कशा प्रकारे म्हणजे मॉडिफाय केलेलं तुम्ही बघू शकता. हे मॅडम आहेत इथं. मॅडम आपल्याला माहिती देतील. तर मॅडम काय स्पेशालिटी म्हणजे या प्रकारे याला मॉडिफाय जे केलंय तर काय बेनिफिट काय आहे याचं?
हे मॉडिफाय केलंय कारण ऊसात वगैरे साऱ्या वगैरे फोडताना ना ऊसाची पाती आपल्याला स्वतःला लागतात त्याच्यासाठी लागू नाही म्हणून हे जाळी वगैरे टाकलेली ह्या ट्रॅक्टरला. आणि हा खास ऊसासाठी स्पेशल ट्रॅक्टर आहे 24 एकेचा. हा 21 HP ट्रॅक्टर. अच्छा, म्हणजे इझिली तुम्ही ऊस कापताना म्हणजे तुम्हाला ते ऊसाची पाती वगैरे लागू नाही म्हणून केल्यासाठी. अच्छा, बघू शकता तुम्ही 21 HP हे मॉडेल आहे आणि हा ट्रॅक्टर मेड इन जपानचा आहे. अच्छा, मेड इन जपान आणि 21 HP आहे हा ट्रॅक्टर. अच्छा, 21 HP चा आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे म्हणजे त्याला मॉडिफाय केलंय, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तरी मॅडम साधारणतः म्हणजे काय स्टार्टिंग रेंज काय असणार आहे, थोडंसं आमच्या व्ह्यूअर्सला सांगू शकता? स्टार्टिंग रेंज 5-10 ची कोटेशन प्राइस आहे. हा कस्टमरला 480 पर्यंत जाईल. अच्छा, 480 पर्यंत. तर कुठे आपला शॉप ऍड्रेस सांगू शकता एकदा? आमचं शॉप नारायणगाव मध्ये ना जांबूत फाटा त्याच्या थोडं पुढे आहे. पेट्रोल काय नाव आहे शॉपचं? विघ्नहर ट्रॅक्टर्स नारायणगाव. विघ्नहर ट्रॅक्टर्स नारायणगाव. ठीक आहे, चालेल. धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल.